व्हिडिओ सुरू होण्यापूर्वीच बोलतोय. काय? व्हिडिओ सुरू होण्यापूर्वीच बोलतोय. आजचा जर व्हिडिओ तुम्ही व्यवस्थितरित्या पाहिलं आणि फॉलो केलं तर शब्द आहे, येणाऱ्या लेखी परीक्षेमध्ये पोलीस भरती असेल किंवा सरळ सेवा असेल, तुमचा लेखीचा स्कोर 85 आणि 90च्या घरात जाणार आहे. ते कसं समजून घेऊया. सर्वात जास्त प्रश्न कसले येतात? सर, आमचा लेखीचा स्कोर वाढत नाही, त्यासाठी आम्ही काय करू? मित्रांनो, याच्या मागे आपण कधी अभ्यास केलाय का हो? आपण काय करतोय? फक्त अभ्यासाचा अभ्यास करतोय. नाही, अभ्यासाचा अभ्यास करून तुमचा लेखीचा स्कोर वाढणार नाही. तुमचा लेखीचा स्कोर का वाढत नाही त्याच्या मागील फॅक्ट समजलं ना आणि त्याच्यावर अभ्यास केला ना तर तुमची लेखीचा स्कोर वाढणार आहे. चला, आपण इथे बोर्डावर काहीतरी लिहिलेलं आहे ते समजून घेऊया की ते काय आहे. तर बघा, लेखीचा स्कोर वाढवण्यासाठी मी अभ्यासाचे एकूण 4 पिलर दिलेले आहेत. या 4 पिलरवरच आपल्याला आपला अभ्यासाचा पाया आणि बिल्डिंग उभा करायचं आहे. पिलर काय आहेत? अभ्यासक्रमाचा अभ्यास. मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही अभ्यासक्रमाचा अभ्यास करणार नाही तोपर्यंत लेखीचा स्कोर कधीच वाढणार नाही. आपण काय करतो? फास्ट अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो, पटापट पुस्तकं संपवतो, पटापट अभ्यासक्रम संपवतो, रिव्हिजन पण करतो, प्रॅक्टिस पण करतो, टेस्ट पण सोडवतो, तरी लेखीचा स्कोर वाढत नाही. रिझन एकच, अभ्यासक्रमाचा अभ्यास व्यवस्थितरित्या पूर्ण न होणे, इनकम्प्लीट राहणे, म्हणून स्कोर वाढत नाही. पहिला. दुसरा आहे रिव्हिजन आणि MCQ प्रॅक्टिस. मित्रांनो, तुम्ही अभ्यास करत करत पुढे तर चाललेलं आहे, पण जसं पुढे जात आहे तसं मागचं सगळं विसरताय. त्याची रिव्हिजन कोण करणार? आणि रिव्हिजन, हो ठीक आहे, चला, काही लोक म्हणतात आम्ही रिव्हिजन पण करतो. मग कसा 1 2 नाही, जोपर्यंत तुम्हाला आठवत नाही तोपर्यंत रिव्हिजन करायचे असते. आणि रिव्हिजनाचे परत 2 टप्पे आहेत, पुढे सांगतो. नेक्स्ट आहे, तुम्ही MCQ प्रॅक्टिस करत नाही. अहो, एखादा घटक वाचल्याच्या नंतर तुम्ही त्याला व्यवस्थित समजून घेतल्याच्या नंतर त्याच्यावर प्रॅक्टिस करण्यासाठी MCQ सोडवायचे असतात. ते तुम्ही करता का? हो, चला, ते पण करता तुम्ही, पण मग त्याची विश्लेषण आणि रिव्हिजन करता का? नाही. स्कोर कसा वाढणार? नेक्स्ट आहे प्रॅक्टिस. प्रॅक्टिस कसली हो? मॅथ्सची आणि रिझनिंगची प्रॅक्टिस. तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत मॅथ्स आणि रिझनिंग तुमचं कधीच चांगलं होणार नाही. त्यासाठी तुम्हाला वारंवार त्याची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. प्रॅक्टिसचे परत 2 टप्पे आहेत, पुढे सांगतो. नेक्स्ट आहे टेस्ट युअर सेल्फ. अहो, तुम्ही जे काय करताय पहिल्या 3 पिलरमध्ये त्याचं जर तुम्ही टेस्टच नाही केलं, अनालिसिसच नाही केलं, तर मग तुमचा स्कोर कसा वाढणार? कळतंय? परत टेस्टचे पण 2 प्रकार आहेत, ते पण पुढे सांगतो. तर अभ्यासाचे हे 4 पिलर आहेत, याच्यावर काम करायचं आणि मगच तुमची लेखी वाढेल. आता एक एक गोष्ट काय आहे आणि कसं आहे समजून घेऊया. तर मित्रांनो, पहिला आहे अभ्यासक्रमाचा अभ्यास. याच्यामध्ये मी 3 भाग केलेले आहेत, समजून घेऊया. सर्वात पहिला आहे मार्गदर्शक, रेफरन्स मटेरियल, क्वेश्चन बँक. दुसरा आहे अभ्यासाचे स्लॉट पाडणे, सर्व विषय कव्हर करणे. आणि तिसरा आहे स्टडी प्लॅन. 5 मंथ आपल्याकडे जे मिळतात त्याचं स्टडी प्लॅन पाहिजे. आणि प्लॅन बी काय आहे समजून घेऊ. मित्रांनो बघा, मी तुम्हाला सुरुवातीपासून म्हणतोय की जर तुम्ही एखाद्या मार्गदर्शकाच्या खाली अभ्यास केलं नाही तर तुमच्या अभ्यासात ग्रोथच होणार नाही. आज आपण ऑनलाईन क्लासेस लावतोय, ऑफलाईन क्लासेस लावतोय. आज जमानाच स्पर्धा परीक्षेचा आहे, कळतंय? आणि त्याच्यामध्ये सगळे क्लास लावून तयारी करताय तर तुम्ही का मागे राहताय? समजतंय? ज्यांना ऑफर्ड होते, ज्यांच्याकडे 2 पैसे जास्त आहेत ते ऑफलाईन क्लासेस लावतायत, अकॅडमी लावतायत. ज्यांच्याकडे पैसे कमी आहेत किंवा तुमची ऐपत नाही, ऑनलाईन क्लासेस तरी लावा. मी आज एका ग्रुपला भेट दिली, त्याच्यामध्ये बऱ्याचशा पोरांची लेखी फक्त 55 आणि 60 आहे. रिझन काय? लेखीमध्ये त्या लेवलचं मार्गदर्शक त्यांच्याकडे कोणी नाहीये. आणि मग काय होतंय? वर्षानुवर्ष संपत जात आहेत, लेखीचा स्कोर तिथेच आहे. आणि नंतर मग स्वतःच म्हणतात की सर भरती अवघड आहे. भरती अवघड नाही, तुम्ही स्मार्ट वर्क करतच नाही. मग स्मार्ट वर्क काय? अहो, हेच स्मार्ट वर्क आहे. मार्गदर्शकाच्या खाली तयारी करा, कमी पैशात यशस्वी. दुसरं आहे रेफरन्स मटेरियल. आता तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस लावलेले आहेत, मग मास्तर येणार, शिकवणार, तुम्हाला समजवणार, सगळ्या कन्सेप्ट, सगळ्या गोष्टी तिथे क्लिअर होणार. तुमचं काम काय? तिकडे झालं म्हणजे झालं असं नाहीये. तुमच्याकडे एक रेफरन्स मटेरियल आहे ना, हतियार नाही, लढणार काय? कळते? मार्गदर्शक तुम्हाला दिशा दाखवतो, लढायचं आपल्यालाच आहे. मग रेफरन्स मटेरियल आहे, मी सांगितलेलं आहे. रेफरन्स मटेरियलसाठी मी ऑलरेडी बुक लिस्ट टाकलेली, ती बघा, डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ती रेफरन्स मटेरियल मागवा आणि त्याचा अभ्यास करा प्रत्येक विषयानुसार.
कळतंय? घटकनिहाय अभ्यासाची गरज आहे सध्या अभ्यासक्रम संपवण्यासाठी. आलं का लक्षात? नेक्स्ट आहे क्वेश्चन बँक म्हणजेच प्रश्नसंच. मित्रांनो, या दोघांचं तडजोड एकत्र करण्यासाठी तुम्ही एमसीक्यू प्रॅक्टिस करताय ना, मग ही एमसीक्यू प्रॅक्टिस तुम्हाला क्वेश्चन बँक मधूनच करायची आहे. एकेका घटकाचे 200, 300, 400, 500 प्लस प्रश्न हे तुम्हाला विश्लेषण करून अभ्यास करायचं आहे. समजतंय? तर हा झाला पहिला पॉइंट. दुसरा आहे अभ्यासाचे स्लॉट पाडणे. आता बरेच लोक काय करतात, फक्त एकच विषय घेतात ना अभ्यास करतात. अहो, तुम्हाला आहे ना हे तिन्ही विषयांना समसमान न्याय द्यावा लागेल. जीकेला पण समन्याय द्यायला लागेल, गणिताला पण समन्याय द्यायला लागेल आणि मराठी व्याकरणाला पण समन्याय द्यायला लागेल. तुम्ही मराठी व्याकरण सोपं आहे म्हणून जाऊ दे, त्याला नाही करत, त्याला अल्टरनेट करतो किंवा नंतर करेन असं करून जमत नाही. 25 मार्क तो सुद्धा घेऊन बसलेला आहे. आलं का लक्षात? एक एक मार्काने वेटिंग लागते. म्हणून इकडे तुम्ही सर्व विषय कव्हर करून अभ्यास केला पाहिजे. त्यासाठी अभ्यासाचे स्लॉट पाडले पाहिजे. अभ्यासाचे स्लॉट पाडले तर सर्व विषयांना समान न्याय देऊन सगळ्या विषयांचा आपल्याला व्यवस्थितरित्या अभ्यास करता येते, नियोजनबद्ध अभ्यास करता येते. अभ्यासाचे स्लॉट कुठे मिळतील? डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओ आहे, तर ते पहा आणि त्यानुसार तयारी करा. नेक्स्ट आहे स्टडी प्लॅन. मित्रांनो, मी तुम्हाला लास्टच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की आपली जी लेखी परीक्षा आहे, लेखी परीक्षा ऍड नाही, लेखी परीक्षा आहे ना, ती डिसेंबर किंवा डिसेंबरच्या पुढेच होऊ शकते. ओके, जर तसं नाही झालं तर आपल्याला प्लॅन बी पण आहे, तो पण मी तुम्हाला सांगेन कसं काय करायचं. आपण सध्याच्या घडीला असं ठरवून चाललंय की डिसेंबर पर्यंत आपली लेखी परीक्षा होत नाही. लेखी परीक्षा आपली जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या काळातच होणार. म्हणजे आता पण तुमच्याकडे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर असे किमान 5 महिने आहेत आणि ह्या 5 महिन्यात तुम्हाला तुमचा संपूर्ण अभ्यास संपवायचा आहे. तो कसा, त्याच्यासाठी मी स्टडी प्लॅन डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय हो, तुम्हाला फक्त हे डिअर पोलीस जे म्हणतोय ते काटेकोरपणे आणि अगदी प्रामाणिकपणे फॉलो करायचं. यश तुमच्या समोर आहे, फक्त तुम्हाला घेता येत नाही ते. बरेच लोक आपले फक्त व्हिडिओ बघतात, अरे फॉलो कोण करेल? फॉलो करावं लागते. ओके, नेक्स्ट आहे मित्रांनो रिव्हिजन आणि प्रॅक्टिस. ऍक्च्युली प्रॅक्टिस आपण कसली करतो? गणित बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस करतो. आणि रिव्हिजन कसली करतो? मराठी आणि जीकेची रिव्हिजन करतो. आणि दोघांचा एकच स्लॉट आहे, त्यामुळे ते दोघांना एकत्र घेतलेले. स्लॉट कसे आहे तो? तर रिव्हिजन आणि प्रॅक्टिस ही घटकनिहाय केली जाते. घटकनिहाय का? कारण आता आपण घटकनिहाय अभ्यास करतोय. मग घटकनिहाय अभ्यास करताना ज्या घटकाचा आपण अभ्यास करतोय त्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे, त्याची रिव्हिजन झाली पाहिजे. यासाठी घटकनिहाय रिव्हिजन आणि घटकनिहाय प्रॅक्टिस. दुसरा मुद्दा आहे मिक्स स्वरूपाचं प्रॅक्टिस आणि मिक्स स्वरूपाचं रिव्हिजन. जसजसं आपण पुढे अभ्यास करत चाललेलो आहे, मागचं सगळं विसरत चाललेलो आहे. मग हे मागचं विसरू नये, सगळं कंबाईन एकत्र लक्षात राहावं, यासाठी आपल्याला मिक्स रिव्हिजन करावी लागेल, मिक्स प्रॅक्टिस करावी लागेल. तरच टेस्टमध्ये चांगले मार्क येतील. नाहीतर काय चाललंय, आपला घटकने अभ्यास चाललाय. मी 1 महिना भूगोल संपवला, नंतर इतिहास चालू केलं, इतिहासाचा अभ्यास करतोय, भूगोल सगळं विसरून गेला. गणिताच्या बाबतीत मी काळकाम वेग मस्त अभ्यास करून घेतला, आता वेगवेळ अंतरकडे गेलो, काळकाम वेग विसरलो. हे होऊ नये, यासाठी घटकनिहाय प्लस मिक्स अशी प्रॅक्टिस आणि रिव्हिजन करावी लागणार आहे. आता ते कसं, हे कसं दोन्ही मॅनेज करणार? तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो, तुम्ही एकूण 6 दिवस अभ्यास करताय, 1 दिवस तुम्ही रेस्ट घेताय, बरोबर? तर या 6 दिवसापैकी तुम्हाला 5 दिवस जे आहेत ते अभ्यास करायचा आहे आणि 1 दिवस जे आहे ना ते घटकनिहाय रिव्हिजन आणि प्रॅक्टिस करायची आहे आणि तो दिवस आहे शनिवारचा. म्हणजे तुम्ही सोमवार ते शुक्रवार काय करा, अभ्यास करा आणि शनिवारी आहे ना तुम्ही 1 दिवस घटकनिहाय रिव्हिजन, घटकनिहाय प्रॅक्टिस यासाठी काढा. आणि डेली स्वरूपात तुम्ही मिक्स प्रॅक्टिस करा. मिक्स हे डेली पाहिजे. का? कारण तुम्ही जेवढे जास्त मिक्स स्वरूपाचे प्रश्न वाचणार तेवढंच तुमच्या टेस्टला चांगला स्कोर येईल. नाहीतर मग तुम्ही बघा, कितीही काही करा, एक तर विसरणं होते आणि दुसरा टेस्टला मार्क येत नाही. अरे लेखीचा स्कोर कसा वाढेल जर तुम्ही सगळं विसरत चालला असाल तर? म्हणजे अभ्यास करताय पण मागे सगळं विसरताय, पुढे जसं जाताय मागे सगळं राहते. तसं होऊ नये म्हणून तुम्हाला मिक्स हे डेली स्वरूपात ठेवावं लागणार आहे. डेलीचे तुम्ही 300 ते 500 प्रश्न, तुमची जेवढी टाइम मॅनेजमेंटमध्ये कुवत होईल
तेवढी तुम्हाला रिव्हिजन करायची आहे जीकेच्या बाबतीत. आणि डेली तुम्ही जवळपास 200 प्रश्न, ओके, 200 प्रश्न तुम्ही काय करायला पाहिजे, सॉल्व केलं पाहिजे, सोडवायचे. ओके, कुठले, गणित बुद्धिमत्ताचे. म्हणजेच काय, तर डेली तुम्हाला 300 ते 500 प्रश्न वाचायचे आहेत आणि डेली नाही 200 तर 150, 100 तरी प्रश्न सोडवू शकता. हे अशा प्रकारे तुम्हाला मिक्स रिव्हिजन आणि मिक्स प्रॅक्टिस डेली करायची आहे. आणि शनिवारचा एक दिवस काढायचा आहे आणि घटकनिहाय प्रॅक्टिस आणि घटकनिहाय रिव्हिजन करायचे. आता ते कसं, तर एका लेक्चरमध्ये मी तुम्हाला क्लिअर करून देईल, कारण तुमचा आता भरपूर गोंधळ होत असेल. ओके, आता चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा स्लॉट म्हणजे टेस्ट युअर सेल्फ. मित्रांनो, तुम्हाला तुमचा अभ्यास कसा चाललेला आहे, कुठे चाललेला आहे, कितपत चाललेला आहे, किती मार्क येत आहेत, कुठे मार्क जात आहेत, या सगळ्याचं विश्लेषण करावं लागेल, आत्मपरीक्षण करावं लागेल, सेल्फ ॲनालिसिस करावं लागेल. तरच तुम्हाला कळेल की तुमचा ग्रोथ होतोय की थांबलाय की मागे आले. कळलं का? लेखीचा स्कोर का वाढत नाही? कारण तुम्ही तुम्हाला स्वतःला जज करत नाही, तुम्ही स्वतःला टेस्ट करत नाही. त्यामुळे आता टेस्ट करायचे 2 प्रकार आहेत. ज्यांचा अभ्यास झालेला नाही त्यांनी काय केलं पाहिजे, कसं टेस्ट केलं पाहिजे, आणि ज्यांचा अभ्यास 80% आणि त्याच्यावरती झालेला आहे त्यांनी स्वतःला कसं टेस्ट केलं पाहिजे, व्यवस्थित समजून घेऊया. बघा मित्रांनो, आता जर तुमचा अभ्यास झालेलाच नाहीये, सिंपल आहे, तुमचा अभ्यास झालाच नाहीये, मार्क येतील का हो? तुमचं व्यवस्थित ॲनालिसिस होईल का हो? तुम्हाला जर इकडे फक्त 60 आणि 70च मार्क पडत आहेत, किती, 60 आणि 70, म्हणजे जवळपास 40 ते 30% अभ्यास तुमचा अजून राहिलेलाच आहे. मग तुम्ही इकडे काय सेल्फ ॲनालिसिस करणार? अरे अजून अभ्यासच बाकी आहे, अभ्यासच पूर्ण नाही झालाय, सेल्फ ॲनालिसिस होऊ शकत नाही. कारण तुमचं इथे तुम्हाला खऱ्या अर्थाने तुमचे मार्क कुठे जातात हे कळणारच नाहीये. आलं का लक्षात? त्यामुळे तुम्ही फक्त आठवड्यातून 2 दिवस काय करायचंय, टेस्ट द्यायचं आहे. मी व्यवस्थित अभ्यास करून 2 दिवस काढलेले आहेत, तो म्हणजे बुधवार आणि शनिवार. आम्ही सुद्धा डिअर पोलीसची जी टेस्ट देतो ती बुधवार आणि शनिवारी देतो. का? तर सोमवार आणि मंगळवार तुमचा अभ्यास होतोय, बुधवारी तुम्ही टेस्ट करा, गुरुवार शुक्रवार तुमचा अभ्यास होतोय, शनिवारी तुम्ही टेस्ट करा. समजतंय? हे कोणासाठी? ज्यांचा अभ्यास झालेला नाही किंवा 70% पर्यंत झालेला आहे, 30% जात आहेत. 30% अजून तुम्ही स्वतःला ॲनालिसिस नाही करू शकत, कारण अजून अभ्यास बाकी आहे. इकडे ज्यांचा 80 आणि 80% प्लस अभ्यास झालेला आहे, म्हणजे त्यांना प्रत्येक टेस्टमध्ये 85, 90 अशीच मार्क पडत आहेत, त्यांनी डेली टेस्ट सोडवली तरी चालेल. आता टेस्ट कोणाच्या लावायच्या, टेस्ट कोणाची सोडवायची, फ्री सोडवायची की कुठे पेड आहे का, ह्या संदर्भात मी एक स्पेशल व्हिडिओ टाकून देईल. परंतु आपले देखील डिअर पोलीसचे टेस्ट सिरीज आहे, आपण बुधवार आणि शनिवारी टेस्ट देतो. अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकताय, तुम्हाला सगळी डिटेल मिळेल. परंतु बुधवार आणि शनिवार आपली टेस्ट आहे. ज्यांचा अभ्यास नाही झालाय त्यांच्यासाठी ही बेस्ट टेस्ट आहे, कारण आपण नवनवीन प्रश्न त्याच्यामध्ये डिझाईन करतोय, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचा स्कोर जो आहे तो वाढेल. कारण जो अभ्यास रेग्युलर आहे, जे रेग्युलर सगळ्या टेस्टमध्ये येते तेच सोडवलं तर तुमचं मार्क वाढणार नाही. तुमच्यासाठी नवीन काहीतरी असलं पाहिजे, आणि हे नवीन द्यायचं काम आपले टेस्ट टीम करत आहे. आणि डेलीमध्ये टेलिग्राम चॅनलवर बरेचसे चॅनल्स आहेत जे फ्रीमध्ये देतात, तुम्ही त्यांची देखील लावू शकता. मी एक स्पेशल व्हिडिओ टाकेन. आणि अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे, 4 पिलरवर व्यवस्थित अभ्यास करायचा, व्यवस्थित काम करायचं नाही. ह्या व्हिडिओला पाहिजे तर 5 वेळा तरी व्यवस्थित बघा आणि फॉलो करा. नुसतं बघू नका, बघितल्याने काही होणार नाही आहे, फॉलो करायचंय. फॉलो केलं तर तुमचा लेखीचा स्कोर वाढेल, आणि लेखीचा स्कोर वाढला तर तुमच्या अंगावर वर्दी चढेल, आणि वर्दी चढला तर मी तुमच्यासोबत सेल्फी काढू शकेन. तर चला बघूया कोण कोण रेडी आहे यंदा वर्दी घालून माझ्यासोबत सेल्फी घ्यायला. कमेंटमध्ये टाकून द्या, येस आय एम रेडी.